कमळे 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 अरे आबा तुझ्या आबाला मार गोळी. म्हणजे तशी खरी नाही ग, त्याचा विचार डोक्यातनं काढून टाक. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय ते? मी लिवलेलं लोकनाट्य. तू? येस. तुझ्या बाला जाऊन सांग हा परशात नुसता बाजार मस्त राहिलेला नाही. मी लिवलेले लोकनाट्य त्याला नेऊन दाखव आणि म्हणावं अख्ख्या जन्मात असं लोकनाट्य वाचलं नसशील. ते सांगते नंतर. आधी चहा घे आबा याच्या आत. तुला आधीच येळ झालाय म्हणून बोंबलतो तुझ्या नावानं. बोंबलू दे. असं किती दिवस बोंबलणार आहे त्यो. कमळे याला कमळे छान बघू. राम राम मालक. राम राम. वर्षा तू आता कामाला आलास होय? अरे कामावर यायची ही वेळ झाली होय रे. आज मी तुम्हाला एक धक्का देणार आहे मालक. अरे धक्क्याच्या खरं तर तुला अजून धक्का मारून बाहेर काढायला पाहिजे. अरे बाजार मास्तर म्हणून नेमला तुला. तो उन्हा दिसा लागल्यानंतर बाजाराला निघालास होय रे. अरे काय तुझ्या जीवाला लाज आबरू शरम. त्याचं काय झालं मालक, रात्री झोपायला उशीर झाला म्हणून उठायला लेट झाला, लेट झाला म्हणून उशीर झाला. तुला पगारालाच लेट करतो. कधी वेळेवर दिलाय. अब मी तुम्हाला असा धक्का देणार आहे की मी एक लोकनाट्य लिहिलंय. हे कमळे अजून ह्याच्या हातात बाजारात जायला पिशव्या ठेव बघू. आपण मी एक लोकनाट्य लिहिलंय. आणि बघ काय काय आणायचं त्याची यादी बी ह्याच्या हातात ठेव बघू. ते सगळं ठीक आहे पण तुम्ही एकदा नजरेखाली घालून हे बघ येताना छापखान्यात हँडबिल आणि तिकिटाचं गठ्ठा आणायला विसरू नका. ते मी आणतोच हो, पण जरा प्लीज एकदा लक्ष घालून वाचा ना. हा प्लीज प्लीज प्लीज. त्याचं काय कमळे अगोदर थोडी घाल बघू. सुकाळीच्या देवानं माणसाला हात दिल्यात तसं हाताला काम बी नेमून दिल्यात. तुझ्या हाताला काम नेमून दिलंय फक्त पिशव्या उचलायचं. अरे पायताना ना कधी पाव दुखावायची हाव धरून ये. जा मुकट्यानं बाजाराला. हे बघ हे 15 रुपये बाजाराला, 10 रुपये तिकिटाचं गठ्ठा आणायची हमाली आणि हे 8 रुपये तुझ्या 2 वेळच्या जेवणाचा भत्ता. आता थोबाड न उचकटता कामाला लाग बघू. कमळे छान बघू. कुणाच्या खांद्यावर. मास्तर हे बघ कमळे, तुझा बाप मला बाजार मास्तर म्हणत असला तरी तू म्हणलेलं मला कपायचं नाही सांगून ठेवतो. मग प्रेम मास्तर म्हणू? हा चालेल. तू इथं कशाला आली? खरं सांगायचं तर तुला भेटायला आणि खोटे सांगायचं तर बांगड्या भरायला. हे बघ परशा, आपल्याला असं निवांतपणे बोलायला बी मिळत नाही. आज आबा बी शेजारच्या गावाला गेलाय म्हणून म्हटलं तुला गाठावं आणि तुझ्या संग खूप खूप बोलावं. अशीच काहीतरी आयडिया करीत जा की बरं वाटते बघ मला. बरं दे पिशवी. कशाला? आपल्याला असं पाहून लोकांना वाटत की नवरा बायकोच बाजाराला चालल्यात. खरं सांगू कमळे, कंटाळा आला बघ सगळ्या गोष्टीचा. बघ मला बी कळतंय रे ते. तमाशा मला नाव मिळवायचंय. या लोकांचे संबंध वाढवावेत, घसट वाढावी म्हणून चांगली कारकुनाची नोकरी सोडून तुझ्या बापाकडे नोकरीला लागलो. पण त्यानं मला बाजार मास्तर करून माझा कचरा करून टाकला ग. अरे पण त्यामुळे तर तुझी ना माझी गाठ पडली ना. होय ग, पण माझ्या गाठीशी काय लागलं? इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलं होतं, तुझ्या बापाने ते कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलं. असा राग आला होता मला त्याचा. जरा दमाने की माझ्या राजा. हा आजपर्यंत तुझ्यासाठी दम खाल्ला आणि धरला. तुझा बाप पण ग्रेटच आहे. पगार बाजार मास्तरचा देतो आणि अडचणीला गवळणीत मावशी म्हणून उभा करतो. त्याचे वेगळे पैसे पण देत नाही. अरे काहीतरी रस्ता सापडेल याच्यातून. हे बघ तुला सांगतो कमळे, तुझी नोकरी सोडल्याशिवाय रस्ता सापडणार नाही. रस्ता कुठला बी कसला बी सापडू दे, तर आपल्या दोघांची वाट एकच असेल. अगदी तुझ्या गळ्या शपथ. कमळे तुला सांगतो, तुझा बाप काय पण बोलू दे पण तुला मी सोडणार नाही. अगदी तुझ्या गळ्याला गळा लावून शपथ घेतो. हे तुझे धंदे, ठेव तुझा बाजार. तुझं थोबड आधी बंद कर. मी खरंच बाजारात गेलो तो एक उरलेले दारू तुझ्याकडे आणि हे 90 रुपये झालं का 100. 15-20 नोकरी झाली त्याचा हा पगार समजायचा आणि आपला रस्ता धरायचा. तू काम कर आणि तुला बजावून ठेवतो. पुन्हा जर माझ्या कमी बरोबर दिसला तर इजारी तंगडे नाही घावायचं तुझ्या. हलका काढते. परशा. कमळे. परशा, आबांनी तुझा अपमान केला त्याची माफी मी मागते. तू कशाला त्रास करून घेतेस? बघ कमळे, आज मी पुण्याला जाणार आहे. पुण्याला? तिथे जाऊन काय करणार तू? अगं नोकरी धंदा काही शोधायला नको? मग तुझी माझी भेट? तू कशाला काळजी करतेस? हे बघ तुझे बाबा फडाचा प्रोग्राम घेऊन पुण्याला येतील ना, तेव्हा तू त्यांच्या बरोबर ये. पेपरातली जाहिरात वाचून मी तुला भेटायला येईन. ही तुझी तमाशाची वही घेऊन जा. नको,
तमाशाचं स्वप्न पाहायचं सोडून दिले मी आता कुठेतरी कष्ट करून पोट भरायचं ठरवलंय. असं नाव मी नगर हाऊस. हे बघ, हीच वेळी मी आबांना दाखवते, दुसऱ्याची म्हणून. कमळे, तुला काय हवंय ते तू कर. मला तर आता उत्साह वाटत नाही. मी इथं आलो होतो फक्त तुझा निरोप घेण्यासाठी. इथून परशा, परशा. कमळे, मनावर अचानक माझं स्वतः मन दळवायला लागेल का? पण परशा, तू पुण्याला राहणार तरी कुठे रे? अगं, तू कशाला काळजी करतेस? तिथे एक माझा दोस्त आहे, जीवाला जीव देणारा धनंजय. त्याच्याकडेच राहणार आहे मी. अगं बाया 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 बाया, केवढी मोठी झाली ग तू. ए बये, कोण तू? मी नाही ओळखत तुला. अगं, 7 जन्माची ओळख आपली. हा? एवढ्या लवकर इसरून कशी चालल? हे भवाने, लय लाडत येऊ नका. आता तुझ्या बरोबर लाडत नाही यायचं तर कुणा बरोबर यायचं ग? कोण कुठची तू? हे बघ बये, कोण परशा तू? अरे काय रे, हे कसलं सॉंग काढलं? हे बघ, ते नंतर सांगतो. आधी सांग, तुझा बा कुठे आहे? गेलाय बाहेर. आणि आला परत तरी घाबरते कोण? चल. काय छबुराव, जोरात चाललाय ना? कसला जोर घेऊन बसलाय राव? चाललंय आपलं टुकू 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 टुकू. यावेळी पोरीला बरोबर आणली ती. आता पोरीच्या लग्नाचं बघायला नका का? पाहुण्यानं 2-4 पोरं सुशीलात पुण्यातली, म्हणून घेऊन आलो पोरीला. अहो, तुमची पोरगी चांगली आहे, कोणी पसंत करेल की. आता त्यो वर बसलाय नव, तेच काय ते ठरवणार कसं? अगं बया, आबा आला वाटतं. अगं येऊ दे, कशाला घाबरतेस? आबाचा बाबा येऊ दे, मी नाही घाबरत. जाऊ उघड, उघड, उघड. काय ग, कुणा संग बोलत होती? हिच्या संग. हा? ही कोण? आणि हे काय छबू काका, मला ओळखलं नाही तुम्ही? अहो आबा, ही पार्वती. पहिलीपासून 4थी पर्यंत नव्हती का माझ्या वर्गात शिकत? अगं, पण मी कुठं होतो तुझ्या वर्गात मला आठवायला? अहो आबा, माझ्या संग खेळायला नाही का यायची? आणि तुम्ही आले लबाड अशा म्हणून माझ्या गालगुच्च्या घ्यायचे, ते आठवतं का? आठवतं? ती होय तो प्रकारात होती. हिरवा परकर पांढरा पुलका नाचायची नाही का? नाचले मोला आंब्याच्या वनात, किती चांगली नाचायची ती. आता आठवला. पण ही इथं असती होय? आता लगीन झालं नाही का तिचं? रांगा पिंडाला अगदी मजबूत झाली. माझा नवरा पण तसा दांडगा आहे. पण काय छबू काका, आता कमळीचं लगीन करून टाका की लवकर. त्याच खटपटीत आहे मी. आम्ही पण. म्हणजे हीच मगाशी म्हणत होती, हिच्या मनात एक चांगला मुलगा आहे, परशा नावाचा. नाव काढू नका त्याचं. एक डाव फेटू दे मला, त्या हलकटाला जोरानं मारल्याशिवाय राहणार नाही. असं काय केलं त्यानं? काय केलं? अगं, त्याला बाजार मास्तर म्हणून माझ्याकडे कामावर ठेवला, तर पिशव्या उचलायच्या ऐवजी माझ्या कमळीलाच उचलायचा डाव करायला लागला. पण तो चांगला असला तर? अगं, पण तू काय एवढी तरफदारी करते त्या फडतूस बाजार मास्तराची? त्याची लायकी तर आहे का माझ्या पायतानाजवळ उभी राहायची? असलं 56 परशा मी नोकरीला ठेवतो. मी काय म्हणते छबू काका, तुमच्या नोकरीत नसलेला एखादा 57वा परशा जगात असला तर? आमच्या कमळीनं तुला लईच भुरळ घातलेली दिसती. भुरळ? अहो, ती तर माझ्या जीवाभावाची मैत्रीण आहे. माझ्या काळजात कशी रुतून बसली या. तिला चांगला आणि तिच्या आवडीचाच नवरा मिळणार. तिचा नवरा इतका खुश होईल, तिला सोडणारच नाही, असा घट्ट पकडून ठेवी. तुला उशीर होते ना? इथे हा छबू काका. बरं आहे कमळे, इथे हा तवर रोजच भेटीन, तेवढाच आपला टाइमपास होईल नाही का? अच्छा तो हम चलते हैं, टिंग 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 टिंग. अच्छा तो हम चलते हैं, टिंग. कमळे, कमळे. अरे वा, ही पण पूर्ण करून घेतोयस वाटतं. हळू बोल, कोणतरी ऐकेल. पण तू अचानक कशी काय आली? आबानेच पाठवले मला पुण्याला. कशाला? माझ्या लग्नासाठी आबानी 2-4 पोरं हेरल्यात पुण्यातली, म्हणून त्यांच्या दोस्ताकडे मला पाठवून दिलंय.
म्हटलं पोरं बघायला आपलं काय जातंय, तेवढीच तुझी आणि माझी भेट तरी होईल. हे बाकी बेस्ट झालं. याच्यापेक्षा बेस्ट बातमी आणली मी. हो, कुठली कुठली? तुझं लोकनाट्य गेलं. चुलीत नाही रे, दादू मादू तमाशा मंडळात. त्यांना ते बेफाट आवडलं. मी सगळं बोलले त्यांच्याशी, व्यवहार सुद्धा ठरवलाय. पुढच्याच महिन्यात स्टेजवर येते. आता बोल. कमळे कमळे, हा दिवस उगेल असं वाटलं नव्हतं बघ, तुझ्यामुळे उगवला. मला माझी वाट सापडली. आता बघ, ह्यो परशा तमाशात काय काय चमत्कार करून दाखवत होते. आता तरी खुश आहेस ना माझ्या राजा? खुश? अगं माझ्या कमळे, तुला कुठं ठेवू आणि कुठं नको असं झालंय बघ. आधी मला जमिनीवर ठेव. अवघडलेल्या बाईनं असं झोसलू नये. अरे हो, विसरलोच की. वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. मोहनिया ऐसी जाऊ नको, मोहनिया ऐसी जाऊ नको. काळे अमोल प्रीतीचे अधरातून सुळावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. प्रेमाचा रंग भरताना दुनियेस काढावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. पाकळी उमले प्रीत भरलेली पाकळी उमले प्रीत भरलेली उसळून यवनाचे या नयनात रंग यावे. हळवे तरंग बहराचे तो अंतरी फुलावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे.
प्रीतीचा गंध हा वेग मधुवंती हाय हाय रंग तू सोड रे छंद हा तुला माझ्यासाठी मधुरा प्रीतीचा गंध हा वेग मधुवंती हाय हाय रंग तू सोड रे छंद हा तुला माझ्यासाठी ऐन ज्वानीचा लाखात देखणासा हे तीर चार नयनाचे देती आम्हा जखमात मदन बाणांच्या मन दरवरून जावे हृदय वसंत फुलदारा प्रेमास रंगयावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे